एका संख्येच्या 203च्या 506 मध्ये 28 मिळवल्यास ती संख्या मिळते, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला ती संख्या माहित नाही तर मानलं ती संख्या होती n. त्या संख्येचा 4 म्हटलं म्हणून गुणाकार आला, त्याच्या 203 परत 6 म्हटलं म्हणून गुणाकार घेतला, 506 यामध्ये म्हणते 28 मिळवले म्हणजे ती संख्या प्राप्त होते. ती संख्या कोणती मानली होती आपण? n. बघा इथे कुठे क्रॉस मध्ये भाग जात असेल तर भाग देऊन द्या. बघा 2 1 2 2 3 6 वरचा गुणाकार जर केला तर हे होणार 5n, भागेला 3 3 किती होणार 9, खाली गुणाकार केला 3 गुणिले 3 9. हा प्लस 28 इकडे प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार? मायनस मध्ये होणार 28. आणि हा n इथे प्लस मध्ये या बाजूने आल्यानंतर काय होणार? मायनस मध्ये. तर बघा या दोघांचा गुणाकार केला तर 9n होणार. 9n मधून 5n मायनस झाले तर किती राहतात? -4n. भागेला किती येणार? 9. बरोबर आहे इथे -28. आता 9 इथे भागेला त्या बाजूने गेल्यानंतर गुणेला तर -4n बरोबर -28 गुणेला येणार 9. आता मायनस नाही मायनस कॅन्सल झाला. 4 ने जर 28 ला भाग दिला 4 7 28 होतात गुणेला 9 बरोबर निघणार आपली n ची किंमत. तर n ची किंमत किती असेल मित्रांनो? n ची किंमत असेल 9 7 63. आपल्याला तेच विचारलं होतं ती संख्या कोणती? ती संख्या म्हणजे आपण n मानली होती त्या संख्येची किंमत किती राहणार? 63.